शिवसेना कधीच पालिका निवडणूक आघाडी आणि युती करून लढत नसल्याचा संजय राऊतांचा दावा। यावेळी महाविकास आघाडी सोबत लढणार की स्वबळावरती याचा निर्णय होणार चर्चेनंतर। एक देश एक निवडणूक मंजूर करणारे साध्या पालिका निवडणुकाही घेऊ शकत नाहीत, संजय राऊतांचा घणाघात। 2029 पर्यंत मोदी पंतप्रधान असतील याविषयी ही शंका व्यक्त। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावरून दोन मतप्रवाह। मुंबईमध्ये आजपासून जागतिक हिंदू आर्थिक परिषदेचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांसह 3 राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उपस्थिती। 3 दिवसांच्या परिषदेमध्ये शाश्वत विकासाची चर्चा अपेक्षित। बीएमसी जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्धार। कामाला लागा, शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। प्रत्येक वॉर्डात फिरून घेणार कामाचा आढावा। महायुती धर्म पाळण्याचा सल्ला। मस्साजोग सरपंच खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक। सूत्रधार मोकाट का, जिल्ह्यामधून संतप्त सवाल। परभणीच्या घटनेला संजय जाधव आणि फौजिया खान जबाबदार। आमदार मेघना बोर्डीकर यांचा आरोप। तर परभणीमध्ये 250 ते 300 जणांवरती गुन्हा। राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेमध्ये आजपासून 2 दिवस चर्चा। राजनाथ सिंह करणार चर्चेला सुरुवात। पंतप्रधान उद्या चर्चेला उत्तर देणार। नवाब मलिकांच्या विरोधातील प्रकरणाचा तपास 4 आठवड्यामध्ये पूर्ण करू। मुंबई पोलिसांची हायकोर्टामध्ये हमी। अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये कारवाई का नाही, समीर वानखेडेंचा याचिकेद्वारे सवाल। भारताला तब्बल 12 वर्षांनी गवसला बुद्धिबळाचा नवा राजा। डी गुकेशची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेनवरती मात। 7.5 गुणांसह विश्वविजेतेपदाला गवसणी। फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर मुंबई हायकोर्टाचे कठोर ताशेरे। तुम्हाला जमत नसेल तर कायदा लोकांच्याच हातात द्या। सुनावणीच्या दरम्यान कोर्टाचा संताप। आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामध्ये वादग्रस्त वक्तव्य। न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या विरोधामध्ये महाभियोगाची तयारी। प्रस्तावावरती 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।